जय हिंद मित्रांनो, स्वागत सगळ्यांचं PWMPSC वालामध्ये. आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला नवीन पॅटर्न नुसार जी होणार आहे पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्हची, तिची पूर्व परीक्षा 28 सप्टेंबर 2025 ला आहे. आपल्याकडे 30 दिवस आहेत आणि बऱ्याच मुलांना आता हा प्रश्न पडला की या शेवटच्या 30 दिवसांमध्ये नेमकं काय करायचं, आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, किंवा बऱ्याच मुलांचा हा एक मुद्दा असतो की नेमकं आता शेवटच्या दिवसांमध्ये काय करता येईल की प्री क्रॅक होण्यामध्ये जास्तीत जास्त श्युअरिटी निर्माण होईल, म्हणजे हमखास आपली प्री क्रॅक होईलच. काय करता येईल त्यासाठी नेमकं, म्हणजे अभ्यास झालेला असतो बऱ्यापैकी, कॉन्फिडन्स पण बऱ्यापैकी असतो, काहींचा नसतो, ज्यांचा अभ्यास नसतो त्यांचा कॉन्फिडन्स पण कमी असतो. परंतु ज्यांचा अभ्यास झालाय तरी त्यांना एक शेवटचा बूस्ट, एक शेवटचा पुश काय करावा नेमकं हे सुचत नसतं. तर अशा वेळेस मग अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य मार्गदर्शन करणं, त्यांना ह्या 30 दिवसांसाठी प्रॉपर स्ट्रॅटेजी सांगणं गरजेचं असतं. सो हा एक विचार डोक्यात घेऊन मग मी आज तुमच्या समोर आलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी गॅझेटेड प्री स्टेट सर्व्हिसेस जे आहे त्यासाठी काय नेमकं करावं, 30 दिवसांसाठी नेमकं कसं प्लॅन असला पाहिजे. एकतर गोष्ट सत्य आहे की ह्या 30 दिवसामध्ये काही पूर्ण अभ्यास होत नसतो, अभ्यास अगोदरच झालेला पाहिजे. हे 30 दिवस आपले फक्त आपण काय म्हणत, फक्त जस्ट ओव्हरलुक, काही स्किप झालंय का, काही वाचायचं राहून गेलंय का, काही एखादी कन्सेप्ट अजूनही डोक्यात घुसत नाही का, वगैरे वगैरे काही आणखी म्हणजे राहिल्या सुलेल्या गोष्टी ज्याला आपण म्हणतो ना, जो कुछ छूट बीट गया होगा आहे ना, थोडंसं नजरे आड गेलं असेल वगैरे वगैरे, किंवा अशा काही गोष्टी असतात की आपण काही वेळेस म्हणतो हा बघू आता याला नंतर करूयात आहे ना, तर तसं काही जर राहिलं असेल तर ते थोडंसं बघण्याचं काम या 30 दिवसात आपण करू शकतो. सो बघूयात मग आता राज्यसेवा पूर्व परीक्षा 28 सप्टेंबर 2025 साठी काय की सब्जेक्ट्स किंवा काय की पॉइंट्स, टॉपिक्स कुठले कुठले, कसे काय काय मोस्टली फोकस करायचं, रिवाईज करायचं, बघायचं, ओव्हरलुक करायचं वगैरे वगैरे. तशी 30 दिवसांची कशी असेल स्ट्रॅटेजी नेमकी त्यावर थोडक्यात चर्चा करूयात. जास्त काही तुम्हाला लोड पण देत नाही, जास्त पण तुमचा वेळ पण घेत नाही, कारण ऑलरेडी आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि उपदेश पण करत नाही, कारण उपदेशाचे डोस तर सगळेच पाजत असतात. सो अगदी जे प्रॅक्टिकल आहे है ना, टू द पॉइंट, जेवढं आवश्यक आहे तेवढंच सांगतो. बघा, ज्यांना ज्यांना ते सगळं वाटत असेल सुटेबल त्यांनी फॉलो करा, ज्यांना नसत वाटेल त्यांनी आपली आपली जी असेल स्ट्रॅटेजी ती फॉलो करा, ठीक आहे. बट माझं काम आहे तुम्हाला गाईड करणं. सो मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्रीसाठी प्री क्रॅक करायची, सीसॅट तर क्वालिफाईंग आहे, तो तर काही इश्यूज नाही आपल्याला, त्याचं आपली तयारी फुल झाली आहे. आपण फुल कॉन्फिडंट आहोत की सीसॅट आपण क्वालिफाय करणारच, 200 पैकी 66 घेणारच कसे त्याच्यामध्ये. राहिला प्रश्न आपल्याला फक्त आता GS मध्ये स्कोअर करण्याचा. मागच्या वर्षीचा कट ऑफ पाहिलं तर डोळे मोठे मोठे झाले सगळ्यांचे, 117.5. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, 117.5 कट ऑफ येण्यामागे जो अगोदर 108, 109, 104, 107 असा लागायचा, तो डायरेक्ट 117.5 जाण्यामागे मुख्य हातभार कुणाचा माहिती आहे तुम्हाला, सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन कुणाचं माहिती आहे त्याच्यामध्ये सायन्सचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात जास्त होतं. कारण मागच्या वेळेसच्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये सायन्सचे प्रश्न जरा मॉडरेट विचारले होते, त्यामुळे बऱ्याच मुलांचे 20 प्रश्नांपैकी 15-15, 16-16, 17-17 प्रश्न बरोबर आले बऱ्याच मुलांचे. म्हणजे ॲव्हरेज मुलांना 10च्या वरतीच प्रश्न बरोबर आले. मग बघा, कुठे 5 आणि 7 प्रश्न येणार, 4 आणि 5 प्रश्न येणार, आणि त्यांचे 10 आणि 11 प्रश्न आले, म्हणजे डायरेक्ट 5-5 प्रश्न वाढले. म्हणजे सरसगट 10-10 मार्क सगळ्यांचे आरामशीर सायन्सने वाढले असं म्हणायला हरकत नाही. ॲव्हरेज, ऑन अन ॲव्हरेज बऱ्याच जणांतर बरेच वाढले. सो मग आपण आता ह्या येणाऱ्या परीक्षेसाठी तसंच काही अपेक्षित करायचं का, तर माझं असं सजेशन राहील की अपेक्षा करू शकतो, बट अपेक्षा करण्यापेक्षा आपण सगळ्याच गोष्टींसाठी वेल प्रिपेअर राहिलं कधीही बरं. लक्षात ठेवा, सगळ्याच गोष्टींसाठी, म्हणजे कुठला विषय सोपा येईलच, अवघडच येईल, सोपाच येईल, आपल्याला कसा अभ्यास झाला आहे वगैरे वगैरे, हे सगळं बघत बसण्यापेक्षा रेडी टू फेस एनिथिंग, म्हणजे आपण फुल तयार असलो पाहिजे, काही पण फेस करायला तयार हो, कुछ भी आण दो, कैसा भी आण दो पेपर, कुछ फरक नाही पडता, अशा मेंटॅलिटीमध्ये आपण पाहिजे. लक्षात, ठीक आहे. सो सायन्समध्ये आपल्याला माहिती आहे 3 बेसिक त्याचे टॉपिक्स आहेत, बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री. 20 प्रश्न असतात बघा सायन्सचे, 40 मार्कांसाठी, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आणि हेच मार्क्स खूप महत्त्वाचे ठरतात. त्याच्यामध्ये बायोलॉजीचे जवळपास 9 ते 10 प्रश्न असतात, आणि हे दोघं मिळून मग 9 ते 10 प्रश्न, हे दोघं मिळून 9 ते 10 प्रश्न, असं सरळ सरळ 50-50% वेटेज आहे. सो बायोलॉजीवर जास्त फोकस करायचा, बायोलॉजी सिस्टीम्स, क्लासिफिकेशन वगैरे, डिसीज वगैरे चांगलं करून घ्यायचं. अँड मोस्ट इम्पॉर्टंट, दैनंदिन जीवनामध्ये काय रोल आहे विज्ञानाचा, सायन्स अँड डेली लाईफ, त्याच्यावर थोडासा फोकस करायचा. त्या
त्याच्यावर फोकस करायचा, म्हणजे त्या व्ह्यूने अभ्यास करायचा की कुठल्या गोष्टींचा संबंध आपल्या जीवनाशी येतो. अभ्यास करायची ती वेळ नाही आहे, मी शब्द थोडासा बदलतो, त्या दृष्टीने रिव्हिजन करायचं, त्या दृष्टीने थोडंसं ओव्हरलुक करायचं की दैनंदिन जीवनाशी कुठे संबंध येतो का, वेगवेगळ्या कोणकोणत्या फील्डमध्ये सायन्सचा उपयोग होतो है ना, आपल्या घरापासून सुरुवात करायची, तर त्याच्यावर थोडंसं बघायचं, तुम्हाला त्याचा फायदा होईल नक्कीच. त्यानंतर मित्रांनो दुसरा महत्त्वाचा विषय आहे इतिहास, हिस्ट्री. याचे आपल्याला 15 प्रश्न येतात 30 मार्कांसाठी, आणि स्कोरिंग सब्जेक्ट आहे, चांगले मार्क्स आपण घेऊ शकतो. फक्त अडचण एवढी आहे की राज्यसेवेला इतिहास जो आहे तो अगदी प्राचीन इतिहास असतो, प्राचीनपासून इतिहास असतो, म्हणजे एन्शंट पण हिस्ट्री असते, मेडिवल पण असते आणि मॉडर्न पण असते. बट याच्यामध्ये मेजॉरिटी फोकस आता 30 दिवसांमध्ये कशावर फोकस करायचं, तर 30 दिवसांमध्ये इंडियन नॅशनल मुवमेंट जे आहे, भारतीय राष्ट्रीय चळवळ जी आहे ना, जी आपल्याला स्वातंत्र्यासाठी आपण जी वापरली किंवा ज्याच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्यावर जर आपण जास्त फोकस केलं, त्याचं रिव्हिजन चांगलं केलं, म्हणजे सोशल रिफॉर्मर्स वगैरे महत्त्वाचे मागच्या काही प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करून बघितलं, कुणावर प्रश्न आलेत कुणावर नाही आलेत, फ्रिक्वेन्सी कुणावर जास्त आहे कुणावर कमी आहे, सो थोडंसं इतिहासाला तुमची मदत होऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर जॉग्राफी, भूगोल. भूगोलाचे सुद्धा 15 प्रश्न असतात मित्रांनो 30 मार्कांसाठी, आणि हा पण स्कोरिंग सब्जेक्ट आहे. इनफॅक्ट आउट ऑफ पण मार्क याच्यात पडू शकतात, लक्षात ठेवा. आउट ऑफ मार्क घेऊ शकतात, बरेच मुलं घेतात आउट ऑफ मार्क्स याच्यामध्ये, लक्षात ठेवा. ठीक आहे. याच्यामध्ये इंडियन जॉग्राफी म्हणजे भारताचा भूगोल, आणि आपल्याला युजली महाराष्ट्राचा भूगोल जास्त फोकस करायचा आहे प्रीला, लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्त प्रश्न येतात आपल्याला, नंतर भारताचा, नंतर जगाचा. मग त्यामध्ये भारताच्या भूगोलामध्ये फिजिओग्राफिक म्हणजे भौगोलिक प्रदेश कुठले आहेत, महत्त्वाच्या नद्या कुठल्या आहेत, नकाशावर जास्त फोकस करायचा, नकाशाच्या आधारावर प्रश्न जास्त आपल्याला विचारले जातात. सो भूगोलामध्ये आउट ऑफ मार्क घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचा स्कोर वाढेल आणि तुमचं प्री हा जो विषय आहे किंवा पूर्व परीक्षा क्लिअर करण्याचा जो विषय आहे तुमचा, तो एकदम शुअरली तुम्हाला खात्री होऊन जाईल की आपण क्रॅक करू शकतो. त्यानंतर मग अतिशय महत्त्वाचा विषय मित्रांनो इंडियन पॉलिटी म्हणजे राज्यशास्त्र किंवा राज्यघटना. याच्यावर सुद्धा आपल्याला 15 प्रश्न येतात 30 मार्कांसाठी, आणि हा सुद्धा आउट ऑफ मार्क्स देणारा विषय आहे. आउट ऑफ मार्क्स लक्षात ठेवा, पडतातच. पाठांतर चांगलं असेल, कन्सेप्ट चांगल्या क्लिअर झाल्या असेल, सगळ्या गोष्टी एकदम परफेक्टली पिक्चर डोक्यामध्ये सेट असेल तर आरामशीर पडतं त्याच्यामध्ये मार्क. याच्यामध्ये आपल्याला कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करावा लागतो, आपली राज्यघटना कशी आहे, अगदी कशी तयार झाली, सुरुवात कशी झाली, तिथून युनियन आणि स्टेट गव्हर्नमेंटचा अभ्यास करावा लागतो. युनियनचा कमी करावा लागतो, स्टेट गव्हर्नमेंटचा जास्त अभ्यास करावा लागतो. फेडरलिझम असेल, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे पंचायत राज संस्था असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषद वगैरे कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज असतील वेगवेगळ्या प्रकारच्या, आणि रोल ऑफ द गव्हर्नर, राष्ट्रपतीचं तर आहेच ऑफकोर्स, पण गव्हर्नरचा रोल, राज्यामध्ये गव्हर्नरचा रोल महत्त्वाचा मानला जातो ना. सो ते सगळ्या गोष्टी जास्त फोकस करा, म्हणजे ह्या येणाऱ्या 30 दिवसांमध्ये बघा यातलं काही राहिलं असेल तर, जेवढं तुम्हाला वाटलं यातलं अरे हा हे राहून गेले तर त्याला एकदा थोडंसं वाचून घ्या, थोडंसं रिवाईज करून घ्या. त्यानंतर पुढचा विषय आहे आपला इंडियन इकॉनॉमी म्हणजे अर्थशास्त्र. हा पण खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. याच्यावर सुद्धा आपल्याला 15 प्रश्न येतात 30 मार्कांसाठी. याच्यासाठी थोडंसं करंट चांगलं पाहिजे तुम्हाला, करंट अफेअर्सवर थोडासा चांगला तुमचा भर किंवा चांगली पकड पाहिजे. याच्यामध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक विकास कसा आहे भारताचा इतर देशांच्या तुलनेमध्ये वगैरे वगैरे, कोणकोणते क्षेत्र आहेत ते, जसं ॲग्रिकल्चरलमध्ये कसा आहे आपला विकास, इंडस्ट्रियल पॉलिसी काय आहे, मॉनिटरी आणि फिस्कल पॉलिसीज कशा आहेत, रिझर्व्ह बँकेचा रोल काय आहे नेमका, है ना, ते रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट वगैरे वगैरे जे करंट रिलेटेड प्रश्न येतात ते. आणि आणखी इतर काही समजा आपण अनएम्प्लॉयमेंटचा विषय जर घेतला, समजा पॉवर्टीचा विषय घेतला समजा, तर ते सुद्धा विषय लक्षात ठेवायचे महत्त्वाचे आहेत ते. तर त्यातलं कुठलं राहिलंय का तुमचं वाचायचं, रिवाईज करायचं, त्यातले काही प्रश्न काही कॉन्सेप्ट तर बघून घ्या 30 दिवसामध्ये, तेवढं तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर इंडियन इकॉनॉमी नंतर मित्रांनो आहे एन्व्हायरमेंट आणि क्लायमेट चेंज, पर्यावरण. याच्यावर आपल्याला प्रश्न कमी येतात, लक्षात ठेवा. याच्यावर 5च प्रश्न असतात 10 मार्कांना, त्यामुळे मग याचा अभ्यास मेजॉरिटी मुलं करत नाहीत. आणि जे मेजॉरिटी करत नाहीत त्यांना याच्यातले जर प्रश्न एक पण नाही आला तर त्यांचा रिझल्ट येण्याची शक्यता अजून कमी होऊन जाते. सो माझं मत असं राहील की जरी 5 प्रश्न असतील तरी यातले 2-3 प्रश्न आपले कव्हर झाले पाहिजे, लक्षात. मग क्लायमेट चेंज एक महत्त्वाचा इश्यू आहे, करंटमधून कव्हर होतो, कारण क्लायमेट चेंज सध्या सगळ्या जगासमोरची महत्त्वाची समस्या आहे. मग त्याच्या ज्या कॉप्स होतात परिषदा, ते झाल्या का तुमच्या कव्हर आत्ता मागे झालेल्या, त्या परिषदांमध्ये काय काय ठरलं, कुठले डील किंवा कुठले करार साईन झाले, काय काय स्ट्रॅटेजी ठरली वगैरे वगैरे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय असते, त्याचे गोल्स काय काय आहेत, शाश्वत विकासासाठी काय काय ठरलंय,
वॉटर क्रायसिस म्हणजे पाण्याची समस्या कशी आहे, आता पाऊस तर खूप जास्त भयंकर पडतोय, बरोबर आहे की नाही, रिन्युएबल एनर्जी आणि ई वेस्ट मॅनेजमेंट कसं केलं जातं वगैरे वगैरे. सो करंट रिलेटेड मुद्दे आहेत. कचऱ्याची व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे, लक्षात ठेवा. ई वेस्ट मॅनेजमेंट पण खूप महत्त्वाचं आहे, इलेक्ट्रॉनिक वेस्ट ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे. सो हे झालं एन्व्हायरमेंट आणि क्लायमेट चेंज बद्दल. त्यानंतर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे तो म्हणजे करंट अफेअर्स, चालू घडामोडी. कारण इथे पण मुलं बरेचसे मार्क खातात. 15 प्रश्न 30 मार्क आहे त्याच्यावर सुद्धा. इथे मार्क याच्यामुळे खातात मुलं की याला बरेच मुलं कॅज्युअली घेऊन टाकतात. त्यांना वाटतं करंट अफेअर्स म्हणजे काय होऊन जाईल आपलं, असं होत नाही. प्रॉपर स्टडी पाहिजे करंट अफेअर्स. आणि करंट अफेअर्सचा अभ्यास करताना तुम्हाला रिव्हिजन करताना अगोदरच्या 1 2 3 वर्ष 3 वर्षांच्या मॅक्सिमम प्रश्नांचा थोडासा अंदाज घ्यावा लागेल की कशा प्रकारचे कुठल्या मुद्द्यांवर प्रश्न आलेले आहेत, ठीक आहे. स्टे अपडेटेड ऑन नॅशनल अँड इंटरनॅशनल इव्हेंट्स, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घटनांवर आपण अपडेट पाहिजे. स्टेट स्पेसिफिक डेव्हलपमेंट माहिती पाहिजे आपल्याला. राज्यात काय काय विशिष्ट प्रकारचा विकास झाला आहे, डेव्हलपमेंट झाली आहे, ते आपल्याला प्रॉपरली माहीत असायलाच पाहिजे, लक्षात, ठीक आहे. चला, हे झालं मित्रांनो प्रीच्या जनरल स्टडीज मधल्या विषयांबद्दल मी तुम्हाला थोडंसं गाईड केलं, थोडेसे मुद्दे सांगितले, ते एकदा थोडेसे रिवाइज करून घ्या. 30 दिवसांमध्ये बघून घ्या फक्त ओव्हरलुक. आता अभ्यास करायला वेळ नाही, आता फक्त रिव्हिजनच करायची. काही राहिलंय का, काही सुटलंय का, वाचायचं राहून गेलंय का, नजरेच्या आड राहिले काय, काही डोक्यात अजून गोंधळ आहे का, ते फक्त बघा, ठीक आहे. त्या व्यतिरिक्त 30 दिवसांमध्ये करा, प्रॅक्टिस करा. प्रिव्हियस इयर क्वेश्चनची PYQची प्रॅक्टिस करा. आपल्या MPSC वाल्याच्या यूट्यूब चॅनलवर PYQची सिरीज असतेच नेहमी, आता परत नवीन पण सुरू होईल, ती फॉलो करा. तिथे ते लेक्चर्स करा, ते PYQ सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. त्या PYQच्या आधारे त्या कन्सेप्ट आठवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला फायदा होईल, रिकॉल येईल तुम्हाला. त्यातले एक्झाम पॅटर्न कळेल, प्रश्न कसे विचारतात, क्वेश्चन पेपरचा पॅटर्न कळेल, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कळतील, कुठले महत्त्वाचे कुठले नाही महत्त्वाचे, ठीक आहे. त्यानंतर मॉक टेस्ट. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, लक्षात ठेवा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जेवढा तुम्ही सराव कराल, जेवढे पेपर सॉल्व्ह कराल, तेवढं तुम्हाला स्पीड मिळेल आणि ॲक्युरेसी पण वाढेल. वाचण्याचा सराव पण खूप महत्त्वाचा असतो, लक्षात ठेवा. कारण वाचणं परफेक्ट झालं पाहिजे, प्रश्नांचा प्रकार कळाला पाहिजे, नेमकं कसा प्रश्न विचारला आहे ना, गडबड नको व्हायला, कारण बऱ्याच सिली मिस्टेक पण करतो आपण. सो हे खूप महत्त्वाचं, लक्षात ठेवा, ठीक आहे. सो आपली प्रिपरेशन लेवल इम्प्रूव्ह करण्यासाठी प्लस टाईम मॅनेजमेंट वाढवण्यासाठी आपल्याला मॉक टेस्ट देणं म्हणजे पेपर सोडवणं खूप गरजेचं आहे, लक्षात ठेवा. जेवढे जास्त पेपर सोडवाल तुम्ही ह्या शेवटच्या दिवसांमध्ये, तेवढा तुम्हाला जास्त फायदा होईल, ठीक आहे. त्यानंतर फोकस ऑन हाय स्कोरिंग एरियाज, हे सगळ्यात महत्त्वाचं, लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही पेपरला जाल ना मित्रांनो, तेव्हा 80-20 रूल अप्लाय करायचा, लक्षात ठेवा. काय आहे 80-20 रूल? तर 80-20 रूल असा आहे मित्रांनो, तुम्ही जास्तीत जास्त ज्या टॉपिकवर, ज्या विषयावर एफर्ट्स घेतला आहे, जे टॉपिक्स किंवा जे विषय तुमचे अतिशय परफेक्ट आहेत, हँड विषय आहेत, तर त्यांच्यावर जास्त फोकस करायचा. हाय स्कोरिंग सब्जेक्ट्सवर जास्त फोकस करायचा. जे विषय कमी स्कोरिंग आहेत, त्या कमी स्कोरिंग विषयांवर कमी फोकस करायचा असं म्हणणार नाही मी, बट त्यात रिस्क घ्यायची नाही. प्रश्न अटेम्प्ट करायचे त्याचे, पण आपल्याला माहिती त्याचा स्कोर कमी येतो आपल्याला, तर मग रिस्क नको, म्हणजे निगेटिव्ह नको व्हायला, लक्षात ठेवा. सो या 3 सिंपल गोष्टी फॉलो करा, तुम्हाला 100% ह्या येणाऱ्या एक्झाममध्ये यश मिळेल. तुमची ती पूर्व परीक्षा 100% क्रॅक होईल, तुमचं स्वप्न पूर्ण होईल, जेणेकरून तुम्ही अगदी जोमाने फुल जोशाने मुख्य परीक्षेची तयारी करून त्याला सामोरं जाऊ शकता. सो ऑल दी बेस्ट सगळ्यांना. पुन्हा एकदा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, PW कडून खूप खूप शुभेच्छा, MPSC वाल्याकडून खूप खूप शुभेच्छा. चांगला अभ्यास करा, शेवटच्या 30 दिवसांमध्ये फुल जोर लावा, राहिलेल्या सगळ्या गोष्टी कव्हर करा, टेन्शन घेऊ नका, प्रॉपर प्रत्येक गोष्टीचा वेळ ठरवून त्याला वेळ द्या, इम्प्लिमेंट करा सगळ्या गोष्टी, है ना. घाई करू नका, टेन्शन घेऊ नका, दडपणात अभ्यास करू नका, लक्षात ठेवा, ठीक आहे. चला मग भेटत राहूयात असेच परत अशाच प्रकारच्या लेक्चर्समधून, मार्गदर्शनामधून आपल्या या PWच्या MPSC वाला यूट्यूब चॅनलवर. हॅप्पी स्टडिंग सगळ्यांना, बेस्ट ऑफ लक. या 30 दिवसांमध्ये सगळ्या गोष्टी प्रॉपर करा, एकदम शांतपणे करा आणि तुमचं जे स्वप्न आहे अधिकारी होण्याचं ते पूर्ण करा. चलो, थँक्यू व्हेरी मच, गुड डे आणि जय हिंद.